नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे तू अशी एक गोष्ट लिहिली, भांडूप पाईपलाईन मधली गोष्ट. तर ती काय होती? भांडूप पाईपलाईनमध्ये म्हणजे मी जिथे चाळीमध्ये राहायचो ना, तिथे एक डोंगर लागतो असा, आणि डोंगराच्या पलीकडे पाईपलाईन आहे आणि पाईपलाईनच्या पुढे तलाव आहे. पलीकडे त्याच्या बोरवली लागतं. मग फिल्म सिटी वगैरे त्या साईडला तो एरिया लागतो. तर तिथे कसं आहे म्हणजे भांडूपच्या मुलांना खास करून माहिती असेल, भांडूप किंवा कांजूर वगैरे. तर तिथे ना उन्हाळ्याच्या टायमिंगला मुलं खेळायला जातात, क्रिकेट खेळायला. आम्ही पण क्रिकेट खेळायला जायचो. तर तिथे एक केस झालेली मध्यंतरी इन्सिडेंट, की पाईपलाईनच्या बाजूलाच एक बॉडी भेटलेली मुलीची. तर त्या मुलीबरोबर असं झालेलं की तिचा आय थिंक हे झालेला, तिच्या बॉयफ्रेंडला तिला घेऊन गेलेला, आणि त्यानंतर मग तिचे मित्र वगैरे आले, त्यांनी केला आणि तिला मारलेलं, आणि नंतर आग लावलेली. म्हणजे असं झालेलं की तिच्यावरती वार झाले, ती मेली नाही म्हणून त्यांनी तिला आग लावली, आणि आगीच्या ह्याच्यामध्ये ती अशी फिरते आहे, आणि तिने लिटरली त्या आगीच्या ह्याच्यामध्ये हात आपटलेले त्या पाईपवर. ते थोडे दिवस ते पाईप हाताचे निशाण पण होते त्याच्यावरती. आणि तिथेच बाजूला ना असं पाईप फुटलेलं, आणि तिथली लोक ते कपडे वगैरे धुवायला जातात, पाण्याचा यूज करतात तिथल्या पाण्याचा. तर त्यांनी तिला बघितलं, त्याच्यानंतर ती अशी लोकांना घाबरवायची. तर इन्सिडेंट असा झाला की माझे 3 मित्र, म्हणजे एक माझा मित्र आणि बाकीचे 2 जण, ते पाईपलाईनमध्ये कसं आहे की तू उतरलास डोंगर ना, की त्या पाईपवरनं थोडंसं चालत जावं लागतं, आणि पलीकडे मग ते ग्राउंड आहे. तर ते पाईपवरनं ते चाललेले खेळायला. एक दुपारची गोष्ट असेल, 1:30-2 वाजताची. चालतायत आणि 3 जण लाईनमध्ये चालतात. छोटा पाईप, म्हणजे पाईप मोठे पाईप असतात, मधून चालायचं असतं पाईपच्या वरून, ठीक आहे. आणि जर समोरून माणूस येत असेल किंवा पाठून माणूस येत असेल, तर तुला थोडंसं असं साईड लावावं लागतं, त्याला साईड द्यायला. तर 3 जण चालत आहेत. 5चा मित्र आहे, तो चालतोय. तर पाठून कोणतरी, त्याला असं वाटलं की कोणतरी येत आहे. तर त्याने पाठीमागं बघितलं, ती एक लेडीज होती. नॉर्मलच लेडीज दिसत होती, असं काही हे नव्हतं. त्याने साईड दिली, पुढे जायला दिला. आणि आपण कसं असं मित्राला सांगतो ना की कोणतरी पाठवून बाजूला हो रे, तर त्याने सांगितलं, अरे रवी बाजूला हो, तिला जाऊ दे, असं तो बोलला. त्याने पण त्याला साईड दिली. पुढचा 3रा होता, त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याने साईड दिली आणि पुढे गेले. ती लेडीज पुढे चालते, ना इकडे बघत आहे ना तिकडे बघत आहे, काहीच नाही. जनरली आपण चालताना इकडे तिकडे बघतो, ती समोरच बघते पूर्ण फोकस. तर पुढे चालत गेले, थोड्या अंतरावर गेले, आणि मधला मुलगा काय माहीत नाही त्याच्या काय माइंडमध्ये आला, आणि त्याने समोर बघितलं, त्या बाईचे पाय उलटे. त्या एकट्याने त्याला सांगितलं त्या दोघांना की हे बघ पुढे काय आहे, तिचे पाय बघा, ती चालते. ती दुपारची वेळ आहे, आणि मोठ्याने ओरडले ते, आणि पळत सुटले धावत. त्याच जागेवरती मी तिथे बोललो ना की ते माणसं हे कपडे वगैरे धुतात, ज्या ठिकाणी ती एक केस झालेली, त्याच जागेवरती येऊन ते 3 असे धावत सुटले, पळत सुटले, घरी आले, घाबरलेले 3 जण पण लिटरली. पण त्यांनी बघितलं, तिचे पायच उलटे होते, असं ते बोलतात. आता किती खरं खोटं त्यांनाच माहिती, पण आम्ही त्यांना बघितलेलं समोरून. जेव्हा हा इन्सिडेंट झालेला, तेव्हा म्हणजे एवढे घाबरलेले ना की पूर्ण आमच्या चाळीतली. तुम्ही म्हणजे ते समोरासमोर बघितलं? हां, समोरासमोर. म्हणजे जेव्हा ते आले ना घरी, आणि ते भरपूर अशी आरडाओरड झाली घरातल्यांसमोर, म्हणजे सोबत वगैरे अशी. सगळे घरातले आम्ही सगळे जमलेलो मित्र वगैरे तिकडे. तेव्हा त्यांना बघितलं, एवढे घाबरलेले, घाम फुटलेला त्यांना लिटरली. त्यांनी बोलले, असं असं आम्ही बघितलं. धावत पळत घरी आलेलं ते. ती चालते आणि तिचे पाय उलटे. बापरे. कारण तो जो एरिया आहे ना, जंगल एरिया पडतो पूर्ण, आणि तिथे असे इन्सिडेंट होत असतात. म्हणजे रिलेट करतील भांडूपमधली जी मुलं असतील ना, हे आपल्याकडे पॉडकास्ट वगैरे असतील, त्यांना माहिती आहेत बऱ्याचशा गोष्टी. भरपूर काही केसेस होतात. कोण जीव देतं, कोणाची. त्यानंतर तसं तिथे होतं? त्यानंतर ना, त्याच्या अगोदर म्हणजे ती जागाच अशी आहे की वाईट गोष्टी जागा आहेत त्या. तर तिथे काही ना काही वाईट गोष्टी होत असतात. तिथे जनरली दरदुल्ले वगैरे असे फिरत असतात, आणि उन्हाळ्याच्या टायमिंगला फक्त तिथे क्रिकेट खेळतात. आता खूप कमी झालं, पहिले खूप खेळायचे. तर तेव्हा असं व्हायचं की कोणीतरी, म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे, आम्ही खेळतोय ग्राउंडमध्ये, पोलीस लोक तलाव, म्हणजे तिकडनं तलाव लागतं, तिकडनं तलावातनं एक बॉडी घेऊन येत आहेत. ती पूर्ण बॉडी अशी आखडलेली आहे, कारण की बऱ्याच वेळ ती पाण्यात राहिलेली आहे. आणि त्यांनी स्ट्रेचरवरनं ती बॉडी घेऊन आलेले, ते आमच्या ग्राउंडमध्ये आलेले, कारण काय त्याच्या पुढे गाडी जात नाही, ग्राउंडपर्यंत गाडी येते. तर त्या गाडीत मग त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये ती बॉडी टाकली आणि घेऊन गेले. ती मे बी जीव दिला असेल त्यांनी, किंवा मरत असेल, काय माहीत नाही.
ते बघितले तू तुझ्या डोळ्याने. हा, हे मी स्वतः डोळ्याने बघितलंय लिटरली. अजून एक स्टोरी मी ऐकलेली ती की गेली तुझ्यावर घडलेली ती सांग ना आधी. पहिली ती सांगू का? हा. तर ती गोष्ट अशी होती ना की लग्नानंतर आमचं असं ठरलं, म्हणजे माझ्या वाईफचं आणि माझं, की आपण तारकर्लीला जाऊ लग्नाच्या नंतर. मग आम्ही पहिले गावी गेलो, गावी पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही तारकर्लीला गेलो. तिथे 2 दिवस आमचा स्टे होता आणि तिथे एका हॉटेलमध्ये राहत होतो. तिथे कसं आहे तारकर्लीमध्ये, तुला तिथे स्कूटी भेटतात, तू फिरू शकतोस घेऊन. तर आम्ही घेतली स्कूटी आणि आम्ही आय थिंक कुठच्या तरी त्या मार्केटला गेलो रात्री आणि आम्हाला यायला लेट झाला जेवण वगैरे. एक छोटीशी गोष्ट आहे पण एक झालेली गोष्ट माझ्या स्वतःसोबत, की आम्हाला 7-8 वाजले आणि पूर्ण किर्र अंधार, मध्ये छोटी छोटी गावं आहेत आणि आम्ही बरेच लांब गेलेलो. आम्ही आलो, कंटिन्युअसली मी गाडी चालवते, माझी वाईफ पाठी बसली आहे आणि आम्ही रस्ता चुकलो आणि एक असा रस्ता चालू झाला. तरी मला ती बोलते आहे माझी वाईफ की आपण रस्ता चुकतोय मे बी. मी बोललो नाही, बरोबर चाललो आहे आपण. आणि रस्त्यावरती गेलो, एक असं एक थोडासा घाट रस्ता कसा असतो छोटा, तसं चालू झाला आणि मी गाडी चालवायला लागलो. लिटरली अर्ध्यापर्यंत गेलो. वाई बोलते, अरे आपण येताना आपल्याला घाट लागलाच नाही, तुम्ही कुठे घेऊन चालले आहात गाडी. तर तेव्हा मला क्लिक झालं की नाही, आपण चुकीचा रस्ता आहे. मग आम्ही तिकडनं टर्न मारला आणि आलो हॉटेलमध्ये आलो. आम्ही थोडंसं खूप दमलेलो कारण खूप पूर्ण दिवस फिरलो आणि मी झोपलो आणि एक मला जाग आली तर असं होतं आहे की कोणतरी माझा हात पकडला आहे आणि मला उठायला देत नाही आहे. मी समोर बघतोय आणि माझी वाईफ लेफ्ट साईडला बसली आहे, झोपली आहे आणि माझ्या राईटला असं लक्ष केलं, एक धिप्पाड माणूस माझ्या बाजूला बसला आहे, ज्याने मला फक्त दाबून ठेवलं आहे आणि उठायला देत नाही. तो माझ्याकडे बघत नाही, तो पण समोरच असा आहे, त्याचे डोळे बंद आहेत, पूर्ण झोपला आहे, पण खूप धिप्पाड माणूस. त्याने मला असं पकडून ठेवलं आहे, मला उठायलाच देत नाही आहे. मी ओरडायचा प्रयत्न करतोय, हालचाल करायचा प्रयत्न करतोय, मला काहीच करता येत नाही आहे. ओरडतोय तरी आवाज आतल्या आत, म्हणजे असं वाटतं की माझा आवाज कोणा जातच नाही, कारण की आवाज जर जात असला असता तर माझी वाईफ उठली असती. असं थोडा वेळ झालं आणि मी जोरात स्वतःचीच ताकद लावली आणि उठायचा प्रयत्न केला आणि मी उठलो आणि नंतर बघतो तो बाजूला कोण नाही. आणि मग मी शेवटी माझ्या वाईफला उठवलं की माझ्यावर असं काहीतरी झालं. तर ते बोलले की मे बी तुम्ही खूप दमला आहेत आणि असं काहीच नाही, असं काय वाटत तर नाही आहे आणि ह्या रूममध्ये पण मला असं काही वाटलं नाही, तर असेल असं काहीतरी. तर हा एक इन्सिडेंट झालेला. स्लीप पॅरालिसिस टाईपमध्ये. मे बी असं बोलू शकतो. स्लीप पॅरालिसिसचं होतं मला, म्हणजे मी आता ज्या घरात राहतो ना तिथे पण मला होतं. हां, पण ते मी समजू शकतो की ते स्लीप पॅरालिसिस आहे, कारण का तुला असं वाटतं बघ की उठायलाच होत नाही आहे, तू असं झोपला आहेस, कोणीतरी मोठा दाब टाकला तुझ्यावरती आणि तू उठायचा प्रयत्न करतोय, ओढायचा प्रयत्न करतोय, पण नाही होत. तर त्याला आपण बोलू शकतो स्लीप पॅरालिसिस. पण स्लीप पॅरालिसिसमध्ये तुला असं नाही वाटणार की तुझ्या बाजूला कोणतरी झोपलं आहे किंवा तुला कोणीतरी पकडलं, असं कधीच नाही वाटणार. स्लीप पॅरालिसिसला असं वाटेल की तू फक्त असं कोणीतरी दाबून ठेवलं आहे पण तुला काहीच दिसत नाही. हे माझ्यावर होतं कधी ना कधी. स्लीप पॅरालिसिस मला माहिती आहे, पण तो एक इन्सिडेंट वेगळा होता. ते बघ कसं माहिती आहे काय, की एक गोष्ट आहे की गौरव तिवारी तुला माहितीच आहे की त्याच्या एका म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये मी बघितलेलं की तो काय सांगतो की हॉरर म्हणजे आपल्याकडे कसं एक हे झालं आहे, इमेज झाली आहे की कोणतरी सफेद साडीवाली बाई येईल, कोणतरी माणूस येईल, त्याचा चेहरा असा असेल, डोळे असं नाही आहे. एनर्जी म्हणजे एक एनर्जी आहे, ती तुला कोणत्याही स्वरूपात दिसू शकते, कशीही तुला स्वतःचा प्रेझेंट दाखवू शकते. फक्त तुला ते इंडिकेशन तुला समजून घ्यायची गरज असते. म्हणजे काही वेळी आपण समजतो, काही वेळी समजत पण नाही. म्हणजे माझी तर थेरी एक अशी आहे, म्हणजे स्वतःची थेरी मी बोलीन की आपण जसे जातोय रस्त्यावर ना, आपल्या बरेचशी माणसं दिसतात, काय माहिती आपल्याला त्यातली माणसं मेलेली पण असतील आणि तिथे फिरतात. आपण नाही सांगू शकत ना, कारण की आपण माणसांना ते बघितलंच नाही आहे, आपल्याला माहितीच नाही. बरीचशी माणसं असतात आपल्या आजूबाजूला की ज्याच्यामध्ये आपण, तुम्हाला सांग 100% आपण सांगू शकतो की ती माणसं सगळी जिवंत आहेत. नाहीच, तसंच आहे. ही एक माझी स्वतःची थेरी आहे. असू शकतं, ही गोष्ट आहे तर अशी काहीतरी आहे. जर आपण त्या लोकांना रिस्पेक्ट करतो ते आपल्याला रिस्पेक्ट, ऑब्व्हियसली. पण जेव्हा आपण त्यांची खोड काढायला जातो तर मे बी ते लोक आपण आपली खोड काढतात. येस, राईट. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.